अहिल्यानगर येथील गवांदे क्लासेसच्या 145 गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच माऊली सभागृहात पार पडला। राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला। 10वी ते 12वीचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून वाटचाल हमखास करावी, जेणेकरून यश हमखास मिळेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं। गवांदे क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळत असल्यानंच बोर्ड, MHT, CET आणि JEE परीक्षांमध्ये विद्यार्थी घवघवीत यश मिळवित आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही क्लासेसच्या 145 गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, प्राचार्य भास्करराव झावरे, करिअर मार्गदर्शन, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. संदीप कदम, डॉ. तुषार शिंदे, क्लासेसच्या माजी विद्यार्थिनी स्नेहल वाघ आणि ऋतुजा मुढे, प्रसिद्ध शिवव्याख्याते ओंकार व्यवहारे, चैतन्य बोल्ली आदी मान्यवर उपस्थित होते। माऊली सभागृहात हा कार्यक्रम नुकताच पार पडला। यावेळी बोलताना प्राचार्य भास्करराव झावरे म्हणाले की परिश्रमाशिवाय यश मिळत नाही, त्यामुळे जिद्द आणि चिकाटी न सोडता कठोर परिश्रम करून सध्याच्या युवा पिढीनं जगापुढे आदर्श ठेवला पाहिजे। सरांनी सांगितलं म्हणजे AC हॉलमध्ये शिकवलं आणि झाडाखाली बसून शिकवलं, यात काय फार फरक नाही। कसं शिकवलं जातं आणि कसं आत्मसात केलं जातं याला जास्त महत्त्व आहे। म्हणजे गवंदे सर असेल किंवा त्याच्या अगोदरच्या काळातला मी असेल, आम्ही अतिशय छोट्या खेड्यात झाडाला फळं अडकून आमचे शिक्षक आम्हाला शिकवत होते। शाळेवर छत होतच त्यावेळेस असं काही नाही, आणि त्यामुळं लाईट जाणं, डिस्टर्ब होणं ह्या गोष्टी काही नवीन नाहीत। आणि खरं तर जो अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपलं सुरुवातीचं आयुष्य घालवतो, त्याचं नंतरचं आयुष्य हे खूप यशस्वी असतं। आणि मला वाटतं असेच सगळे शिक्षक या क्लासेसला लाभले। मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल खरं तर आपल्या सर्वांना धन्यवाद। खूप बोलणार नाही, पण आत्ता बोललं गेलं की शिक्षकाची जी ओळख असते ना, हे जे चारही शिक्षक आहेत किंवा मी सुद्धा अनेक वर्ष केमिस्ट्री शिकवण्याचं काम केलं माझ्या कॉलेजमध्ये, तर आमची ओळख ही आम्ही काय केलं ही ओळख नाही। आमची ओळख आमचे विद्यार्थी कोण आहेत ही ओळख आहे आमची। आमचा विद्यार्थी काय करतोय, आमचा विद्यार्थी कुठं पोहोचला आहे, तो काय काम करतोय, तो किती संस्कारित आहे, तो त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या नातेवाईकांसाठी, समाजासाठी किती उपयोगी पडतो, ही आमची ओळख आहे। आणि त्यामुळे प्रत्येक जो शिक्षक आहे ना, शिक्षकाची ओळख विद्यार्थीच निर्माण करू शकतो। आणि त्यामुळं गवंदे सर असतील, ढगे सर असतील, जावळे सर असतील किंवा चौधरी सर असतील, यांची ओळख ही तुम्ही निर्माण करणार आहात। आता तुम्ही एक परीक्षा पास झालात, चांगलं यश मिळवलं, पण भविष्यामध्ये त्यांची ओळख तुम्ही करून द्यायची। आणि त्यामुळं आपण खूप कष्ट केले पाहिजेत। मी नेहमी एक उदाहरण सांगतो, हरगोविंद सिंग खुराना यांना नोबेल प्राइज मिळालेले, ते सध्या अमेरिकेमध्ये आहेत, अमेरिकेत स्थित आहेत। ते नोबेल प्राइज सुद्धा अमेरिकेच्याच नावावर आहे, भारताच्या नावावर नाही। भारताच्या नावावर एकच नोबेल प्राइज आहे विज्ञानामधलं, CV रामन यांचं। ज्यावेळेस हरगोविंद सिंग खुराना यांना नोबेल प्राइज मिळालं, त्यावेळेस त्यांना जे त्या ठिकाणचे जे चॅनल असतील त्यातल्या एका चॅनलने फोन केला की तुम्हाला नोबेल प्राइज मिळालं, आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची, तर आम्हाला वेळ द्या। त्यांनी दिली वेळ, आणि त्या वेळेत ते चॅनलवाले आले, कॅमेरे लावले, लाईट लावल्या, आणि त्यांनी मुलाखत घ्यायला सुरुवात केली। त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हटले, तुम्हाला नोबेल प्राइज मिळालं, तुम्ही जगासाठी काहीतरी संदेश द्या। त्यांनी संदेश दिला, कष्ट करा, आणि गप्प बसले, पुढे बोले जात असते। ते म्हणले मुलाखत, ते म्हणले संपली मुलाखत। त्यांनी विनंती केली, अहो आम्ही अर्ध्या तासाचा कार्यक्रम ऑलरेडी जाहीर केला आहे आणि तुम्ही फक्त अर्धा मिनिट बोलले, तुम्ही मोठी मुलाखत द्या, अधिक मोठी मुलाखत द्या। ते म्हणले ठीक आहे। परत लाईट ऑन झाले, कॅमेरा ऑन झाला, आणि त्यांनी परत मुलाखत दिली, अधिक कष्ट करा, आणि मुलाखत संपली।
मग हरगोविंद खुराना इतके मितभाषी का झाले? तर ते ज्यावेळेस PhD करायचे, रिसर्च करायचे, आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा ढेरे सरांना माहिती आहे की त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल प्राईज, मानवाच्या जनुकाच्या संदर्भातले खूप महत्त्वाचं काम त्यांनी केले, त्यामुळे त्यांना नोबेल प्राईज मिळाले. ते ज्यावेळेस संशोधन करायचे त्यावेळेस काम चालू असताना काही विद्यार्थी आले, म्हणले कॅन्टीनला चहा प्यायला जाऊ. चहा प्यायला गेले ते, परत आले तर टेबलवरची सगळी रसायनं गायब झाली होती. मग त्यांचे जे मार्गदर्शक होते, गाईड म्हणतात संशोधन करणारे, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांना म्हटले, सर मी चहा प्यायला गेलो तर माझी सर्व रसायनं गायब झाली. ते जोरात बोलले, हरगोविंद तू जरा कमी बोलत जा, नाहीतर तुझे दात सुद्धा गायब होतील. हा टोमणा त्यांना खूप लागला आणि त्यापासून त्यांनी ठरवलं का खूप कमी बोलायचं. ते कमी बोलू लागले, जास्त विचार करू लागले, जास्त चिंतन करू लागले, जास्त मनन करू लागले, जे वाचन केलं त्याच्यावर चिंतन करू लागले आणि हळूहळू त्यांना रसायनशास्त्राच्या वेगळ्या प्रक्रिया सापडल्या. प्रयोगशाळेत त्यांनी त्या सिद्ध केल्या आणि त्यातून त्यांना नोबेल प्राईज मिळालं. मित्रो, मी मुद्दामून हे उदाहरण सांगितलंय की आपण सर्वजण, तुम्ही मी, आपण खूप वेळ नको त्या गप्पा मारण्यामध्ये घालवतो. म्हणजे त्यातून काही निष्कर्ष निघणार असतील. एखादी वैचारिक चर्चा असेल तर ठीक आहे, एखादी राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नावर चर्चा असेल तर ठीक आहे, पण त्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसतं आणि नुसते आपण मात्र बोलत राहतो. कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा, गावातल्या पारावर गप्पा आणि त्यातून निष्पन्न काहीच नाही. यामध्ये खूप वेळ जातो आणि त्यामुळे आयुष्यामध्ये पुढे जाताना कमीत कमी बोलायचं आणि जास्त वेळ आपलं जे टार्गेट आहे त्याकडे लक्ष द्यायचं. खूप यश मिळेल. क्लासच्या माजी विद्यार्थिनी स्नेहल वाघ यांनी आपले अनुभव सांगताना म्हटलं की गवांदे सरांच्या गणित शिकविण्याच्या पद्धतीमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी यशस्वी वाटचाल करू शकले. हाय एव्हरीवन. तर माझं नाव स्नेहल मच्छिंद्र वाघ. मी राहणार बागवाडी, जेऊर, बायजाबाई. नगरपासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावरती एक छोटंसं खेड आहे. तिथून माझी 10वी झाली आणि 11वी 12वीला मी गवांदे क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलं. घरची खूप हलाखीची परिस्थिती, आई वडील शेतकरी. सरांनी खूप सहकार्य केलं मला, फीजमध्ये वगैरे सवलत दिली, इन्स्टॉलमेंटला ऑप्शन दिले आणि वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं. मॅथ्समध्ये माझा टोटल स्कोअर आय थिंक 90 अबोव्ह होता आणि हे सगळं झालं फक्त सरांच्या मार्गदर्शनामुळे. मी आता गुगल इंडियामध्ये आहे. अगेन याचाही श्रेय सरांनाच जातं. मला राईट टाइमला राईट मार्गदर्शक मिळाले आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं. मला नाही वाटत जर सरांचं मला मार्गदर्शन मिळालं असतं तर मी मॅथ्समध्ये टॉप करू शकले असते आणि नाहीतर मी कम्प्युटर सायन्स पण ब्रँच घेऊ शकले असते. जस्ट बिकॉज माझं 11वी 12वी चांगलं झालं त्याच्यामुळे माझं कम्प्युटर सायन्स ह्या ब्रँचला मी निवड केली आणि त्यानंतर मी IT. प्राध्यापक प्रभाकर गवांदे यांनी सांगितले की आतापर्यंत गवांदे क्लासेसनं नेहमीच उच्च परंपरा राखली आहे. या वर्षीही MHT, CET आणि JEE परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय. आज आमच्या गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. यामध्ये आतापर्यंत गवांदे क्लासेसनी यशाची नेहमी उच्च परंपरा राखलेली आहे. या वर्षी सुद्धा MHT CET मध्ये मॅथ्समध्ये 25 विद्यार्थ्यांनी 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेत आणि 45 विद्यार्थ्यांनी 80पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. विशेष म्हणजे देश पातळीवरती जी इंजिनिअरिंगसाठी परीक्षा होती त्या JEE मेनमध्ये सुद्धा गवांदे क्लासेसच्या 12 विद्यार्थ्यांनी 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत आणि बोर्डमध्ये सुद्धा 8 विद्यार्थ्यांनी 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत आणि 80पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारी या तिन्ही परीक्षेमध्ये 142 विद्यार्थी आहे. त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज माऊली सभागृहामध्ये होत आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे आणि दुसरा आनंद असा की हा जो सत्कार आहे तो आमच्याच क्लासेसच्या गवांदे क्लासेसचे माजी विद्यार्थी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत आहेत. ही विशेष आनंदाची बाब आहे आणि विशेष करून आपण जसं म्हणतो आता सध्या पंढरीची वारी चाललेली आहे
या प्रत्येक वारकऱ्याची एक इच्छा आहे की आपण पंढरीचं दर्शन घ्यावं. तर आमची पंढरीची वारी म्हणजे या विद्यार्थ्यांचं यश आहे. अतिशय उच्च पदावर गेलेले माजी विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचं रोल मॉडेल ठरतात, ही आमच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची बाब आहे. असंच विद्यार्थ्यांनी, आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी अशीच यशाची उच्च परंपरा राखावी आणि त्याच निमित्ताने किंवा तशाच पद्धतीने आम्ही इथून पुढेही कार्यरत राहू. धन्यवाद. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक उद्धव काळा पहाड यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गवांदे क्लासेसच्या संचालिका छायाताई गवांदे, व्यवस्थापक युवराज महांडुळे, सहव्यवस्थापक मोनाली पवार, किशोर गीते आणि ऋषिकेश गीते आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.